पावनो प्रसाद इच्छावे तैसे
पावलो प्रसाद इच्छा केली तैशी, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्तासी समाधान. माय बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोनी पादांबुजी. सांभाळासी येऊन तिच उनीव, सांभाळासी येऊन तिच उनीव. अधिकार गौरव राखे तैसे, माय बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोनी पादांबुजी. तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, जया तैसा राहे कवळोनी. माय बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोनी पादांबुजे. पांडुरंगा करो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा, या बरी न करावा अवधेर. संपाज ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा वृन्तं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार आता. पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाली या चित्तासी समाधान. माय बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोनी पादांबुजे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या परिपूर्ण परमार्थाचा परिहार सकारण देत आहे. विठ्ठल महामुक्ती क्षेत्र
क्षेत्र तीर्थाचे तारक उपमेसी अनेक नाही तुझे ते हे पंढरपूर. मुक्तीलाही मुक्ती देणाऱ्या पावन पंढरी क्षेत्रात पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या साक्षात तीरावर भक्त पुंडलिकरायाच्या या पावन दरबारात आपण सर्व मंडळीची चिंतन सेवा करत आहोत. ती चिंतन सेवा म्हणजे श्री संत मोरे माऊली महाराज सेवा समिती. या समितीच्या अथक परिश्रमातून त्यांनी जे काही महत्वाची पाऊलं उचलली त्यातील अत्यंत महत्वाचं पाऊल म्हणजे पंढरपुरात झालेली आपली ही वास्तू पूर्ण झालेली आहे. मंदिर पूर्णत्वाकडे आलेलं आहे. अवघ्या 2 दिवसामध्ये सद्गुरुनाथाची स्थापना भगवान पंढरीनाथासह त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन सद्गुरु माऊलींच्या कृपेने परमादरणीय परमश्रद्धेय दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाने समितीच्या अथक परिश्रमाने हा उत्सव संपन्न होतो आहे. आणि या उत्सवातील आजची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सद्गुरु मोरे माऊलींच्या कृपेने आदरणीय दादाच्या आज्ञेने तथा आमचे रामचंद्र भाऊ यांच्या संपर्काने ही सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे. तर ज्ञानोबारा तुकोबारा जशी बुद्धी देते तसं मी अभंगाचे चिंतन या निमित्ताला धरून करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आज तिथी सप्तमी आहे, बरोबर? आज षष्ठी, आज कार्तिक शुद्ध षष्ठी. अवघं पंढरपूर गरजणार आहे येणाऱ्या दशमीपासून. आषाढी निकट आला कार्तिकीचा हात. आता कार्तिकीची काय आलेली यात्रा आलेली, जवळ आलेली अवघ्या 4 दिवसावर. आम्ही आता जावं लागणार, पुन्हा येणारच परवा दिवशी परत नवमीला या ठिकाणी. पण मला असं वाटतं कार्तिकी भरणारे 2 दिवसांनी. पण आदरणीय सद्गुरु दादांनी कार्तिकीच्या आधीच कार्तिकी भरवली. कार्तिकीच्या आधीची काय आहे कार्तिकी. आणि मला सगळ्यांना आजच सांगायचे, याला सूचना म्हणा नाही तर दम म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. काय कार्तिकीच्या आधी कार्तिकी. खरं सांगा, कार्तिकी वारीला पहिल्यांदाच आम्ही आलो महाराज. असे जे जे आहेत त्यांनी हात वर करा. आषाढीला आला असेल पंढरपूरला तुम्ही, पण कार्तिकीला पहिल्यांदा आलोय असे कोण कोण. ठीक आहे, बरेच जण कार्तिकी करतात. आता हात वर करण्याची काय जे असेल ते एवढ्या लोकांची पहिल्यांदा करू. जे पंढरपुरातच पहिल्यांदा आले त्यांनी हात वर करा. कीर्तनात खरं बोलायचं असतं ना, तर गुडघ्यात पाणी होतं. बरं अवघड असते, अवघड असत. ऐकलं का? असो, कोणी हात वर करा न करा. कोणी कार्तिकीला पहिल्यांदा आले असतील आणि कोणी पंढरपुरातच पहिल्यांदा आले असतील. पण आता सर्वांनी आजपासून खुणगाट हृदयाला बांधून ठेवायची की आपली पंढरपूरची पहिली वारी, शेवटची नाही, आता दरवर्षी करायची. असो. आणि काय, पंढरपूरला आल्यानंतर थांबायचं कुठं? माणसाच्या जीवनात वास्तूची नितांत गरज असते. नाथांची कोबी सांगतो, ज्ञानोबाराची कोबी सांगतो. नाथ ग्रहस्थी आहेत आणि त्यांनी सांगितलेलं कारण इथं गरजेचं नाही, पण ती कोबी जरा थांबवतो चला. पण ज्ञानोबाराची कोबी सांगतो, घराची काय गरज असते, वास्तूची काय गरज असते. ज्ञानोबारा काय म्हटले, वात वर्षा आतप धरे हे आब्र छायाची जरी सरी तरी मालिके धवळारे करावी काय. ज्ञानोबारा म्हणतात, ऊन पाऊस आणि थंडी याचं रक्षण जर आकाशाच्या सावलीनं झालं असतं तर घर बांधायची काय गरज पडली असती. माणसाचं ऊन पाऊस थंडी याच्यापासून रक्षण व्हावं याच्याकरता घराची वास्तूची काय आहे गरज आहे. आम्हाला वाटतं पावसापासून रक्षण होण्याकरता घराची किती गरज आहे एका तासापूर्वीच तुम्ही अनुभवले. आणि कल्पना करा, नुसती कल्पना, हे सगळं मोकळं असतं. कल्पना करा, सद्गुरुनाथांनी मंदिर जागा घेतलेली, समितीने जागा घेतली असते आणि नुसतं मंदिर बांधलं असतं. हा पत्रा नसता झाला, ही वास्तू झालेली नसती, नुसतं मंदिर. आणि तुम्ही त्या मंदिराच्या उद्घाटनाकरता जर आले असते
तर आज तुमचं काय झालं? ऐकलं का? म्हणजे ऐकलं का? म्हणून मंदिर जसं झालं तशी वास्तू सुद्धा इथं झालेली आहे. पण ही वास्तू होत असताना समितीला काही डोनर भेटले असतील, काही लोकांनी योगदान दिलं असेल, आहे की नाही, या वास्तू करतात. पण ऐकलं का? ते मला आजचा पाऊस पाहून मगापासून एक विषय डोक्यात बोल. पाऊस, जो पाऊस आला, आम्ही त्यात मुद्दा सांगतो. आता तुमचं वय आता 50च्या पुढे असेल ना बाबा? 50च्या पुढे का जास्त? तुम्ही करंट काळाच्या मला, तुमच्या काळात 3च ऋतू होते. आम्ही भाग्यवान काळात, आमच्या काळात 9 ऋतू आहे. तुमच्या काळात 3च ऋतू होते, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता आमच्या काळात तसं नाही, आमच्या काळात 9 ऋतू आहेत. मोज मी सांगतो. उन्हाळ्यातला उन्हाळा, उन्हाळ्यातला पावसाळा, उन्हाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला पावसाळा आणि हिवाळ्यातला उन्हाळा, पावसाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला उन्हाळा, पावसाळ्यातला हिवाळा. सध्या आमचा ऋतू चालू आहे तो हिवाळ्यातला पावसाळा चालू. आणि जेव्हा ते ढग मी पाहत होतो आणि ढग पाहिल्यानंतर मला त्या भगवान कृष्णाच्या बालखेडेतील गोवर्धन लीलेची आठवण. जेव्हा सगळ्या गोपाळांनी गोवर्धन याग चालू केला, इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धन याग चालू केला, तर इंद्र कोपला आणि सावर्तक मेघाला सांगितलं, जा वर्षाव करा, गोकुळात काही शिल्लक राहू देऊ नका. आणि जेव्हा ते ढग आले, असे तुषार चालू झाले, तेव्हा गोपाळांनी म्हणजे कृष्ण आता काय करायचं? काळजी करू नका म्हणजे आपण हा पर्वत उचलू. आणि भगवंताने पर्वत उचलला, बाकीच्याने काठ्या लावल्या आणि भगवंतानं करंगळी लावली. दिसताना करंगळी दिसली, पण खरा पर्वत कोणी उचलला? त्या काठ्यावाल्यांनी का करंगळीवाल्यांनी? हे ध्यानात राहू द्या. हा मठ नोटावाल्यांनी नाही बांधला, हा कृपेनं बांधलाय माऊलींच्या ध्यानात. दिसताना आपल्या नोटा दिसत असतील, दिसताना गोपाळांच्या काठ्या दिसतात, पण पर्वत उचलला भगवान कृष्णाच्या करंगळीने. तत्व तुम्ही नोटा लावली असतील, पण सद्गुरु माऊलींच्या कृपेच्या सिंहासनावर, अधिष्ठानावर झालेली ही वास्तू आहे. अत्यंत सुंदर वास्तू, ते सुंदर मंदिर, त्याचं उद्घाटन आणि गरज आहे याची. गरज काय आहे? एक काळ असा होता, ऋतूचा समतोलपणाचा असा होता ना, तशी माणसाची सहनशीलता येईल. जुन्या काळात वारकरी आम्ही पाहिले, ऐकले, पाहिलं नाही माफ करा, ऐकले की जुनी वारकरी मंडळी किती पाऊस पडला तरी ऍडजस्ट करायची, टॉयलेटच्या बाबतीत ऍडजस्ट करायची आणि वारी पूर्ण करायची. आता येणारी जी नवीन पिढी आहे ती सुविधा असल्याशिवाय परमार्थ करत नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या पोरांनी वाऱ्या करायच्या, आपल्या मुलांनी वाऱ्या केल्या पाहिजे, तर मुलांकरता सुविधा निर्माण कराव्या लागतील, त्याच्याशिवाय होणार नाही. हे समितीला वाटू लागलं आणि आपली एक वास्तू पंढरीतही व्हावी. मला वाटतं 20 गुंठ्याचा भूखंड घेण्यात आला. त्याचं कंपाऊंड पूर्ण झालं, भक्त निवास क्रमांक 1 पूर्ण झालाय. दुसरा सुद्धा म्हणतोय कधी करता मला, तो सुद्धा होणार आहे. मंदिर झाले, हा सुंदर पत्र्याचा शेड झालाय. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला परमार्थाला हवा. ऐकलं का? मी आबोल घेतलाय, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी. खरं गाच्या शब्द प्रसाद आहे. हो, पावलो प्रसाद, जशी माझी इच्छा होती तसा मला प्रसाद प्राप्त झाला. ही भाषा जरी अभंगाची असली तर या प्रसंगाला असं वाटतंय सगळ्यांचे चेहरे पाहून, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी. आम्ही जशी इच्छा केली होती तसा प्रसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. काय? देवाचं अधिष्ठान पाहिजे आणि भजनाकरता वातावरणाची अनुकूलता पाहिजे. म्हणून आमच्या मीराबाई काय म्हणतात? हरि गुण गावत हरि गुण गावत हरि गुण हरि गुण
वाच, मी गीता भागवत वाचीन, मी ज्ञान ध्यानाची गाठोड बांधीन. पण हे सगळं बांधण्याकरता तुम्ही कुठं कराल? आपणे मंदिर मो बैठ बैठ कर. मी माझ्या मंदिरात बसून, पण ऐकलं का, पूज्यपाद माऊलीच्या कृपा छत्रात बसून आपल्याला आता वाऱ्या करायच्या. माऊलीच्या कृपा छत्रात पंढरपूरमध्ये आल्यावर आता असुविधा नाहीये. आपल्या सद्गुरुनाथाचं काय आहे? छत्र आहे. आता छत्र तयार आहे, छात्र कधी येतात कोण असतो? छत्र आहे. आता कोण पाहिजे? छात्र, अर्थात साधक पाहिजे. आणि या दृष्टीने हा सगळा उठा ठेव, हा खटाटोप, लोकांना वाटतं काय गरज आहे, वर्षातून एकदा यायचंय, एवढ्या वास्तूची काय आवश्यकता आहे? आर्थिक दृष्ट्या विचार केला, एवढा पैसा जर आपण बँकेत ठेवला त्याचं किती व्याजी? हे जे विचार असतात ना, हे व्यवहाराच्या कक्षेवर आहे. परमार्थाच्या कक्षेवर हे विचार शोभत नाही. परमार्थाच्या कक्षेवर ह्या वास्तूमध्ये वारीला आल्यानंतर एक जरी कीर्तन झालं तरी पैसा फिटला महाराज याचा द्या. या सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या, त्याचं हे उद्घाटन आहे. आणि मी मगाशीच म्हटलो, दिसताना जरी गोपाळांच्या काठ्या आहेत, पण भगवंताच्या कृपेने हा पर्वत जसा उचलला गेला तसं अनेकांचं योगदान हे कार्य होत असताना असेल. पण याच्यामध्ये सद्गुरुनाथांच्या कृपेचं अधिष्ठान निश्चित आहे. आणि मग अशा अधिष्ठानावर आम्हाला साधना करायची, आणि साधना कुठपर्यंत करायची? आमचं जीवन प्रसादापर्यंत गेलं पाहिजे. 2 वाक्य ऐका. संसार करून मिळतो तो पश्चाताप असतो, आणि परमार्थ करून मिळतो तो प्रसाद असतो. संसार पदरात काय पडतो? पश्चाताप. पश्चाताप म्हणजे काय? पश्चात झालेला ताप, पश्चात झालेलं दुःख. 2 प्रमाण देतो तुम्हाला, लय गोळे तुकोबाराचे प्रमाण. आपण केलेल्या कष्टाचा खेद निर्माण होणं म्हणजे पश्चाताप आहे, आणि आपण केलेल्या कष्टाचं कौतुक वाटणं म्हणजे प्रसाद आहे. बघा, संसारात किती कष्ट करा, शेवटी पश्चाताप आहे. पश्चाताप आहे, हे मी का केलं? हो, खरं सांगा, ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा. दादा, तुमच्या समाजात एवढे ब्रह्मचारी, आळंदीला भेटत नाही. बाया, तुझं नाव आहे? हो. यांची लग्न झालीत की? बोल, जवळ हातवर केलं काही? तू सावध उभाड आहे. यांनी हातवर का केलं नाही सांगू? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची भाषण. तुझी वेळ गेली नाही, सावध हो, माझ्या गाडीत जागा आहे. वाटात तात्याच्या माग मी, माझ्या माग तू. हो, बोलणं कधी कधी कटू वाटेल, कधी तुम्हाला पटणार नाही माझे वाक्य, पण माझ्या समोर बसलेला साधू जर सोडला तर आपण सगळेच संसाराला वैतागू. खरं का मोठे? वैताग. संसाराचा शेवट पश्चातापात आहे. हे मी का केलं? हे मी का केलं? घर बांधलं, मुलांची भांडणं घरावरून झाली. बांधलं नसतं तर बरं झालं असतं. लग्न केलं, संसाराचा त्रास व्हायला, केला नसता तर बरं झालं असतं. पैसा कमवला, पैशावरून भांडणं चालू झाली, कमवला नसता तर बरं झालं असतं. त्याला म्हणतात पश्चाताप. संसार तुमचा केवढाही असो, छोटा असो किंवा मोठा असो, पोलादपूर पासून तर मुंबई पर्यंत तुम्हीच मालक असाल, तरी सुद्धा काय आहे? पश्चाताप आहे. परमार्थ पश्चातापाकडे नाही, परमार्थ प्रसादाकडे नाही. संसारात केलेल्या कष्टाचं दुःख आहे, खेद आहे, हे मी काय केलं? पण परमार्थात तसं नाही. हो, कवा तू कवाने
विसावा पाव. आपलं वारकरी भजन आहे ना, म्हणजे अर्थ सांगावं लागत नाही, चाल सांगते माझा अर्थ काय. आता निश्चिंतीने पावलो ऐक, संसाराचा शेवट पश्चातापात आहे आणि परमार्थाचा शेवट प्रसादात आहे. पण ऐकलं का, संसाराचा शेवट जाऊ दे, सोडून द्या भाषा, आता परमार्थाची भाषा बोलू. परमार्थाचा शेवट प्रसादात आहे, पण परमार्थाचा शेवट होतो कोणाचा? बोलू अजून. परमार्थात कोणाचा परमार्थ शेवटाला जातो, याहीपेक्षा परमार्थाला प्रवृत्त होतच कोण. 3 गोष्टी असाव्या लागतात. परमार्थात प्रवृत्त व्हावं लागतं, साधनेचा प्रयत्न करावा लागतो, तेव्हा परमार्थ शेवटाला जातो, प्रसाद प्राप्त होत असतो. परमार्थात प्रवृत्त व्हावं लागतं. ऐकलं का, जगात काही एवढी पंढरपूरची वारी या वर्षी ती कोणती तरी टेक्नॉलॉजी होती, त्या टेक्नॉलॉजीनं तपासलं होतं 28 लाख वारीवर. किती? 28 लाख. जगातलं सोडून दे, मला भारतातच बोलायचं. भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत अंदाजे. 140 कोटी म्हणजे 140 कोटी लोकांतून 28 लाख जर वारीला आले असतील, तर वारीला येणारे जे असते का न येणारे जे असते, टक्केवारीत विचार केला तर किती टक्के? ते गणित तुम्ही लावा, मला लय ताण देऊ नका. तात्पर्य काय म्हणजे परमार्थात प्रवृत्ती किती जणांची? हे बोलू का, परमार्थात प्रवृत्ती माणसाची कशी होत नाही. ऐकलं का, किती लोक तुम्हाला असे दाखवून पंढरपूरला येऊन सुद्धा एकादशीला धरणार, असे किती लोक दाखवून पंढरपूरला येऊनही भजन न करणारे, पंढरपूरला येऊनही चंद्रभागेचं स्नान न करणारे, पंढरपूरला येऊनही देवाचं दर्शन न घेणारे. जाऊ द्या, कोणाच्या प्रकृतीला स्नान सुचत नाही, काहीच्या प्रकृतीला दर्शनाच्या रांगेला उभं राहणं होत नाही, पण असे किती लोक दाखवू पंढरपुरात येऊन सुद्धा त्याचं नाव सुद्धा घेत नाही. असे काय झालं, यांना जन्माचं भाग्य मिळालं पण परमार्थात प्रवृत्ती नाही. माणसाची परमार्थात प्रवृत्ती का होत नाही? आपण परमार्थात काय येत नाही? तर आपल्या अनेक जन्माचं पाप आम्हाला परमार्थात काय होत देत नाही, येऊ देत नाही. बहुधा सुकृताची जोडी म्हणून जन्मजन्मांतरीच्या जन्मजन्मांतरीची असेल पुण्य चांगलं, तरीच जेव्हा नाम येईल श्रीरामाची. हे उदाहरण देतो. आम्हाला कोणाचा फोन आला ना, आमची पद्धती जय हरी रामकृष्ण हरी असे म्हणण्याचे काय आहे, बदल नाव कोणता घेतलं पाहिजे हे ज्याच्या त्याच्या रुचीनुसार आहे, पण काही म्हणण्यापेक्षा देवाचं नाव घेतलेलं काय वाईट. बरं एकदा फोन आला, जय हरी, रॉंग नंबर होता. मी काय म्हणलो जय हरी, पुढच्याने काय म्हणायला पाहिजे, जय हरी रामकृष्ण हरी एवढं म्हणायचं. पुढचा म्हणला मायला कोण महाराजाला लागला, एवढं बोलला पण जय हरी म्हटलं, कानावर पडू नाही म्हटला. का म्हटला नाही? जय हरी म्हणण्याकरता जे पुण्य लागतं ना, त्याच्याकडे पुण्यच नाही तर काय. पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो
जन्मांतरीचे संचित सबळ होय जरी बहुत तरीच होय. अरे भक्त कृपावंत मानशी प्रवृत्त होत नाही. का होत नाही? कारण संसार आम्हाला परमार्थाकडे येऊच देत नाही. तो कुबरायचा लय गोड अभंग आहे. आवाज चालली पंढरपुरात, माहिती वाटत नाही सांगितलं, जाऊ द्या तुम्हाला माहिती तुला काय. ऐका, परमार्थ प्रवृत्ती कशी होत नाही, संसार माणसाला जाऊ देत नाही. वैकुंठवासी कंधारकर महाराज म्हणायचे, म्हणतात आम्हाला काय ऐकण्याचं सौभाग्य मिळालं नाही. पण आमचे गुरु, माझे गुरुजी भंडार तात्या कराडकर, गुरुवारी तात्या सांगत असतात की कंधारकर महाराज म्हणायचे, संसारातली माणसं आहेत ना ही बोरीच्या काट्यासारखी. संसार कसा आहे? बोरीच्या काट्यासारखा. बोरीच्या काट्यात एक विशेष आहे, उभा काटा असतो, एक आडवा काटा. हो, एक उजू, एक आवा, एक सरळ आणि आडवा. तो काय करतो? गोवी गेली आज जवळी, त्याच्या जवळ गेलं की आडवा काटा असं गुंतून ठेवतो. आडवा काटा काय करतो? गोवी गेली या जवळी. थांबा, गोवी सांगतो. गोवी गेली या जवळी, झगटली अंग फाडी. बरं, आडवा काटा बाहेर पडू देत नाही, उभा काटा पोचण्यामध्ये. ज्ञानोबाची उभी गेली गोवी, काय गोवी गेली या जवळी, झगटली अंग फाडी, आणि फळे तरी आतू पोळी बोराटी जैशी. उभा काटा आणि आडवा काटा. पटून देऊ दृष्टांताने? पटून देऊ. कसा असतो? एका घरी मी गेलो, म्हातारा बाबा बसला होता, चेहरा पार पडलेला होता. बाबा तब्येत कशी? बरी का? मुंबईत एक घर आहे, कोल्हापूरला बंगला आहे, शेती आहे, गाडी आहे, सगळे बरे का? महाराज तुम्हाला काय सांग, हे दिसत ना? कपड्यावर आलो होता, कपड्यावर. पाठ्याने शून्यातून काय उभं केलं? याच्यासाठी हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा, फक्त पाट्या हरिपाठासाठी. आणि याचं कारण हेच चालू आहे. पण ऐकलं काय? ही झाली थोडी किरवाणी, भैरवी आधी बाकी आहे. ती थोडी किरवाणी झाली बाबा, अजून भैरवीचं वाक्य बाकी. समोरपाचं वाक्य मी म्हणून बरे पुत्रे ह्याचा हात खायला मागतो ना, तुकडा लवकर भेटणार नाही. मी म्हणून यार कुणातून पोरग कंटाळू. पोरग म्हटलं, खरंय महाराज, आमचं म्हातार आहे म्हणून आम्ही चटणी भाकर खातो. हे एकदा मेलं ना आम्ही गुलाबजाम खाणार आहे. हे ऐकलं कोणी? त्या म्हातार महाराज राहायचंच नाही म्हणजे आता याच्या. मला तुमच्यासोबत येत म्हणजे चल, आमच्या पंढरपुरात मस्त व्यवस्था. सकाळी 7 वाजता चहा, 8:30 वाजता नाश्ता, 11 वाजता जेवण, संध्याकाळी 4 वाजता परत एकदा चहा, संध्याकाळी 8 वाजता जेवण. महिन्याला खर्चाला 500 रुपये. एक अंगाचा साबण, एक कपड्याचा साबण, एक तेलाची बॉटल, वर्षाला 2 ड्रेस. आजारी पडला तर दवाखाना, मस्त सुविधा. फक्त सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास विना घ्यायचे. चालले का नाही? येतात का 2-4 जण? लय अडचणी सध्या. आला बाबा पंढरपूरला. पंढरपूरला आला, 8 दिवस राहिला, विना घ्यायचा. 4-5 तारा तोड पण करू लागला रामकृष्ण. कोण जाणून कसं जाणू, माझा फोन त्यांच्या घरच्यांना मिळाला. मला फोन आला, फोन केला उभ्या काटे. तुम्हाला गोवी गेली या जवळी आणि झगटलेली अंगपाळी सांगायचे म्हणून एवढा विस्तार केला. फोन कोणी केला? उभ्या काटे. उभा काटा कोण? लक्षात येईलच तुमच्या. जे हॅलो बोला ना, आमचे हे तिथे आहेत का? उभा काटा ध्यानात आला, ब्रह्मचारी असून आला.
आमचे आहेत ना बाबा तुमच्या घरचा फोन आला बघ फेकून द्या महाराज विवेकासहित वैराग्याची बाबा तुम्ही बोलू नका पण फोन का फेकून द्या फोन माझा आहे बाबा एवढ्या प्रेमात 2 शब्द बोलला काय दे उभा काटा एवढा हुशार माझा फोन त्याच्या हातात जाईपर्यंत उभ्या काट्याने पण आडव्या काट्या आडवा काटा ऐका हा चिडून म्हण हा कोण आहे विवेकासहित वैराग्याची कोण आहे आणि ते पण आडवा काटा म्हणे आजोबा तुम्ही घरी कधी येणारे आडवा काटा घरात आला ना कधी येणार आणि जो गेला आज कीर्तनाला येतो म्हटलं होता अजून गोबी गेली आजवळी झगटलेली अंग फाडी खडे तरी आतू पुढी बोराटी जैसे संसार असाय संसाराच्या बाबतीत नाटात काय म्हटलंय तेवढा एक मुद्दा सांगून अभंग तरी लवकर बोलतो संसार माणसाला काय काय करतो 8 ते 9 कारण तुकाराम महाराजांनी सांगितले तुकाराम महाराजांना विचारलं महाराज सगळं जग एवढं आदरानं संसार करतं आता तुम्ही संसार उदास का झाले महाराजांनी कारण काय काय सांगितले म्हणून रुसरू संसार आता मोजा सर्पा विखार तू जशी अंतर रे याची दावेदारा येणे मज भोगविल्या नसता छंद लाविला म्हणी माझलो मी माझे भ्रमणी झाली गोडणी विटंबना पावलो केली याचा दंड खाणी भोगिल्या याची उदंड एवढा या संकटाचा आहे म्हणून आम्ही सोडलं या सगळ्या 9 कारणात 9 सांगायला वेळ नाही आपल्याकडे कारण 9 ला संपवायचे आपल्याला 9 कारण आहे संपवायला पूर्ण नाही एक दावेदार सांगतो दावेदार याचे दावेदार निमित्त आपण जर एखाद्या शेतकऱ्याकडे गेलो मोठा शेतकरी असावा तो चला महाराज आपली शेती बघून गेलो शेती पाहिजे किती शेती हो 50 एकर असं कुठपर्यंत ते लिंबाच्या झाडाच्या बाजूला आंब्याचं झाड दिसतं ना तिथपर्यंत इथं काय ऊस तिथं काय कापूस तिथं काय गहू आहे तिथे काय हरभर आहे तिथे काय ते रिकाम पडले कायद्याच्या भाषेत दावेदार सांगतो ते काय पडले रिकाम पडले रिकाम का पडले काय नाही ते शेत आपलं नाही का तसं आपलंच आहे शब्द ऐकताय तसं ते आपलंच आहे पण माझ्या चुलत भावानं त्याच्यावर दावा माझ्या चुलत भावानं त्या शेतावर काय केला दावा ठोकला म्हणजे तो कोण झाला त्या शेतीचा दावेदार झाला मग तो दावेदार काय करतो तो दावेदार त्या शेतात उत्पन्न स्वतः घेत नाही आणि ह्याला घेऊ देत नाही दावेदार ज्या संपत्तीचा तो दावा दाखवतो त्या संपत्तीचं उत्पन्न तोही घेत नाही आणि पुढच्याला सुद्धा घेऊ देत नाही हा कोण आहे दावेदार आहे तसा संसार दावेदार आहे काय स्वतःही भजन करत नाही करणाऱ्याला करू देत नाही हा दावेदार आहे परमार्थात प्रवृत्ती होऊ देत नाही पण तुकाराम महाराजांनी विषयापासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले भुवनिया गुरुच्या मुखातून वाक्य सुचलं आणि गुरुनं त्याला संसारातून बाहेर काढलं मला संसारातून संतुष्टशिवाय कोणी काढू शकत नाही प्रमाण सगळ्याला पाठ आहे माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी पुढे काय तेथे कोणी सोडविना एका सद्गुरूचे कोणी सोडवत नाही भाऊ तुमचं नाव काय तानाजी लग्न झाले किती दिवस आहे 30 वर्ष 3 तप होत आले आता 2.5 तप जाईल तानाजी तो दिवस तुम्हाला आठवतो बोला की तो दिवस आठवतो का तुमच्या लग्नाला किती माणसं होती 100 काय म्हणजे तुम्हाला संसारात गुंतवायला 100 माणसं आली प्रमाण देतो प्रमाणाशिवाय बोलत नाही लावण्या मोह संसारी उभी उत्तरार्ध नंतर सांगतो आता तानाजी संसारात गुंतवायला किती जण आली होती 100-200 लोक आले खरं सांगायचं जेव्हा घरात खटके उडतात पती पत्नी म्हणजे भांडणं होतात का
हो म्हणा ना मग. मला सांगा लग्न लावायला किती आली होती? 100-150 आली. जेव्हा तुमचं मंडळीचं भांडण होतं तेव्हा सोडवायला कोण कोण येतं त्याच्या? आणि मग कल्पना करा, बायकोच्या तड्याकातून सोडवायला कोणी येत नाही तर मायेच्या तड्याकातून सोडायला कसे कोणी येईल? संसारातल्या अडचणी सोडवायला कोणी येत नाही तर उद्धाराच्या मार्गातल्या अडचणी सोडवायला कोण येईल? तिथे एकच घटक आहे, ते कोणी सोडविना इतका. सद्गुरूंनी मार्ग दाखवला. वैसता संताची संगती, कडवाले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चयची ते दृढ झाला, संसार सोडला, परमार्थात आलो. परमार्थात घेऊन महाराज साधना घडली पाहिजे. परमार्थात येऊन काय झालं पाहिजे? साधना घडली पाहिजे. आम्हाला जर कुणी विचारलं महाराज तुमची जात कोणती? आमची एकच जात आहे, आमची जात वारकऱ्यांची. आमची जात कोणती? वारकऱ्यांची. तुमच्या गळ्यात माळ आहे का? माझ्या गळ्यात माळ. तुमच्या गळ्यात माळ, माझ्या गळ्यात माळ. आपली जाती. तुमच्या गळ्यात माळ, माझ्या गळ्यात माळ. आपली जात, आपली जात कोणती? वारकरी आपली जात आहे ना. आता कायला प्रश्न असेल एवढ्या माळा का हे बघा, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल एवढ्या माळा का. त्याचं कारण आहे माझ्या 7 पिढ्यात कोणीच माळ घातली नाही, 7 पिढ्याच्या एकदाच. कारण मी अशा परिवारातला आहे, आता न सांगितलेलं बघा. माझे गुरु जेव्हा माझ्या घरी आले आणि तेव्हा आमचं घरचं वातावरण पाहिलं, इकडे वातावरण पाहिलं, तेव्हा तात्याने माझ्याकरता उभी वापरली होती, आगा दैत्याची एक पोळी आणि तो प्रल्हाद मेनी आहे. एकच आहे, पण त्या परत 2 जात जरी असली तर एक वरपैकी असली, खालपैकी असली. का ते कोण? तुमचं आडनाव काय? म्हणजे आमका आमका. त्यांचं आडनाव आमका आमक. मग तुमचे पाहुणे का ते? मग तुम्ही सांगितलं महाराज त्यांचा आमचा रोटी व्यवहार आहे, बेटी व्यवहार नाही का. ते खालपैकी आहे. ते काय आहे? खालपैकी. मग ऐका, कानूर नाही का, ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात माळ ते माझे सोयरे. सज्जन सांगा पाय आठवी ती विठोबाची, ते आमच्या जातवाले. पण जे माळ घालून नियम पाळत नाही ते आमच्या जातवाले पण खालपैकी. माळ घालून सुद्धा त्याचे काय पाळले पाहिजे? नियम पाळले पाहिजे. जे माळ घेऊन माळ नियम पाळतात ते आमचे पक्के जातवाले. नुसती गळ्यात माळ आहे ते जातवालीच पण थोडे खालपैकी. नुसती माळ घालायची नाही, माळ घालून साधना करायची, हरिपाठ करायचा, कीर्तन ऐकायची, एकादशी करायची आहे की नाही. सद्गुरुनाथांनी जी साधना सांगितली, प्रत्येक परंपराची साधना असते. मोरे माऊली गुरु परंपरेची जी साधना, दादानी जेव्हा तुम्हाला माळ दिली आणि दादानी जी साधना सांगितली ती साधना केली पाहिजे, साधना घडली पाहिजे. सगळ्याची साधना शेवटापर्यंत जात नाही. तुकाराम महाराजांची परमार्थात प्रवृत्ती झाली, परमार्थात येऊन त्यांनी प्रयत्न सुद्धा केले आणि प्रयत्न करून त्यांचा परमार्थ प्रसादापर्यंत गेला आणि त्याचेच गौरव उद्गार महाराज प्रथम चरणात
याच्यासाठी केला होता शेवटाचा आदेश बाबा आमचं जीवन प्रसादापर्यंत गेलं. आम्हाला प्रसाद प्राप्त झाला. कोणता प्रसाद? इच्छा केली तैशी. जी आम्हाला इच्छा होती ती. ऐकलं का? तुकाराम महाराजांची परमार्थाकडून काय इच्छा? काय असतं माहिती का? औषध असतं त्याचे दोन परिणाम असतात. एक असतो इफेक्ट आणि दुसरा असतो साईड इफेक्ट. अँटिबायोटिक गोळी ॲमोक्सिन वगैरे त्या खाल्ल्या जखम कोरडी होते. कोणतंही इन्फेक्शन लवकर कंट्रोल मध्ये येतं. हा इफेक्ट आहे. पण त्याच्या अतिसेवनाने किडन्या खराब होतात. हा काय आहे? पेन किलर खाल्ली की कोणतंही दुखणं थांबून जातं. हा काय आहे? इफेक्ट आहे. पण त्याला हाड ठिसूळ होतात. हा काय आहे? साईड इफेक्ट. सिट्रिजिन नावाची गोळी ती खाल्ली मग ऍलर्जीची सर्दी असो ऍलर्जीची खाज असो एक गोळी थांबते. हा काय आहे? इफेक्ट आहे. मग ती गोळी खाल्ली दिवसभर गुंगी येते. हा तिचा काय आहे? साईड इफेक्ट. तसं परमार्थ करून आम्हाला जर समाधान प्राप्त झालं तर तो इफेक्ट आहे. आणि परमार्थ करून जर आम्हाला प्रसिद्धीच मिळू लागली असा इफेक्ट आहे. परमार्थ करून जर भोग मिळत असतील हा परमार्थाचा साईड इफेक्ट आहे. आणि परमार्थ करून जीवन शांत होत असेल तर हा काय आहे? इफेक्ट आहे. आमच्या जीवनात आम्ही परमार्थाकडून भोगाची अपेक्षा नाही केली. आम्ही परमार्थाकडून समाधानाची अपेक्षा केली. भोगाची अपेक्षा करणारे परमार्थिक आहेत की नाही? आहे. गेलं बहुत जोडती किरीटी जयाची भजनी भोगासाठी जी आशा ती मेरे दृष्टी विषयांध झाली. आम्ही परमार्थ त्याच्या शिवा करताच शिवाचं भजन आम्ही देवा करता देवाचं भजन केलं.
काय लक्ष्मीनं विष्णूला विचारलं. कोणी? लक्ष्मी. कोणाला? भगवान विष्णूला विचारलं. होय हो, ऐका ना. कोण म्हणते? लक्ष्मी. ऐका ना. आता पाऊस येतो, कसं ऐकू आता? ऐका, जेवढं ऐकता येईल तेवढं ऐका. जुन्या काळात तुम्ही भजन होताना प्रगट व्हायचे. आजकाल तुम्ही प्रगट का होत नाही? हे की नाही? नामदेवाच्या कीर्तनात देव नाचले की नाही? नामदेव कीर्तन करी पुढे देव ज्ञानोबराच्या भजनात नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. तुकोबराच्या कीर्तनात नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेते. मग जुन्या काळात तुम्ही भजनात प्रगट व्हायचे. आजकाल भजनात प्रगट का होत नाही? पण आजकाल भजन होत नाहीत का? रात्र होतात. रात्रभर भजन रोडू भजन करतात. मग प्रगट सांगू म्हणजे लक्षण. आता भजनात मी प्रगट न होण्याचं कारण नाही. लोक भजन करतात, रडू भजन करतात. पण मी का प्रगट होत नाही? कारण ऐकलं का लक्ष्मी, हे भजन माझ्या करता करतात रडतात तुझ्यासाठी म्हणून प्रगट होत. आम्ही परमार्थ करत असताना देवा करता देवाचं भजन केलं, समाधाना करता केलं आणि झाले या चित्तासी समाधान. आमचं जीवन समाधानी झालं. ऐका, परमात्माचा प्रसाद मिळाला ना, माणूस कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहतो. परिस्थिती कशी असो, गोव्यात येतो दोन प्रसादे सर्व दुःखाना आणि रस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासो बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादानं काय काय होतं? जीवनातले सगळे दुःख संपून जातात, चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते आणि आपली बुद्धी परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर होते. आणि ज्याची बुद्धी परमात्मा स्थिर झाली, मग देखे अखंडित प्रसन्नता अतिचेत चित्ता ते तरी नाही समजता. संसार दुःखात शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी तोडलिया चित्त महासुखी पौडलिया चेवोची नाही जे नाना गती पावते ते चित्त जरी वरील आत्मयाते तव कवना ठेवी देहाते गेले के आहे. किती ओव्या. चित्त जेव्हा सम्यक आधानाला येतं तेव्हा कोणताच दुःख तिथं प्रवेश करत नाही. बायको बिली तरी रडला नाही. साधू कोण? तुकोबर आहे. दिवाळी निघालं तरी बरं झालंच म्हटले. कशामुळे? जीवनात प्रसाद प्राप्त झाल्यामुळे. आमच्या जीवनात प्रसाद प्राप्त झाला. पावलो प्रसाद इच्छा केली तैशी समाधान. आता आमचं समाधान बिघडत नाही. आणि सांगू का, ज्याचं समाधान थोड्या कारणाने बिघडतं ना, त्याच्या समाधानाची काही किंमत आहे? काही किंमत नाही. साधूचं समाधान काही केले बिघडत नाही. ऐकलं का? आम्ही साधू नाही झालो, कबूल करतोय ना. आम्ही ज्ञानोबा तुकोबा नाही झालो, आम्ही जोग महाराज नाही झालो, आम्ही मोरे मौली नाही झालो. पण आपलं भाग्य काय माहितीये का वारकऱ्यांना? ऐका, आपण माऊली झालो नाही, ज्ञानोबा तुकोबा झालो नाही, पण आपलं एक भाग्य आम्ही त्या गावाला पोहोचलो नाही. पण या जन्मात त्या गावाचा रस्ता धरलाय. फक्त एक करा, रस्ता सोडू नका. बरेली हे वेळ सापडली संधी माझ्या संचित आता ठेवा. त्याने वाट गाविली देवा मनोमनी आलो या देशात या मार्गाला आलोय. फक्त आता काय करायचं नाही, सोडायचा नाही. आलो आपण. मला परमार्थाला लागल्यावर सुद्धा कसं होतं, मी माझ्या जीवनात एक अनुभव सांगतो. ज्येष्ठ शुद्ध एकादशीला माझं कीर्तन बिदरला होतं कर्नाटकात, आणि दुसऱ्या द्वादशीला माझा काला संभाजीनगर. जुन्या काळात त्याला औरंगाबाद म्हणायचं, संभाजीनगर जवळ होतं. तर त्या लोकांची फार इच्छा मी काल्याच्या कीर्तनाला यावं. मग माझ्याकडे गाडी नव्हती, मी ट्रेनने गेलो होतो बिदरला. मग त्या लोकांनी मला सांगितलं, बाबा काळजी करू नका, बिदरची माणसं तुम्हाला हैदराबाद एअरपोर्टला सोडतील. तुम्ही हैदराबाद एअरपोर्टला सकाळी 6 वाजता फ्लाईट असते, त्यात बसा. 7:30ला ती संभाजीनगरला उतरते. ते तुम्हाला घ्यायला गाडी राहील. 9 ते 11 कीर्तन करा आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही जा. मग सकाळी 6 वाजता मी हैदराबाद एअरपोर्टवरून पिकअप झालं. 7:30ला लँडिंग कुठं झालं? संभाजीनगरला झालं. लवकर उरकलो, कीर्तनाला गेलो, कीर्तनही झालं. कीर्तन झाल्यावर मला नाशिकला जायचं होतं. लोक म्हणजे महाराज आम्ही सोडतो. मी सोडू नका, पण तुम्हाला एसटी स्टँडवर सोडा. आमच्या गुरुनं आम्हाला शिकवलंय. काय शिकवलंय? जेव्हा पर्याय असतो तेव्हा लोकांना त्रास द्यायचा, आणि जेव्हा पर्याय नाही तेव्हा लोकांना त्रास दिला जातो. जेव्हा पर्याय नाही तेव्हा त्रास द्यायचा, जेव्हा पर्याय तेव्हा त्रास कशाला द्यायचा? मला विश्वनाथ बुवा, रामचंद्र बुवा दोघंही म्हणत होते आम्ही तुम्हाला घ्यायला तिथं येतो. कशाला येतं? मला मठ माहितीये, रस्ता माहितीये, गाडी एक राहिलं, कशाला? पर्याय आहे ना.
अजून मी मुंबईत कोणाला म्हणलो नाही मला इथं सोडायला या तिथं सोडायला नाही. कधीच लोक परमार्थ करतात, कुठं त्यांना त्रास द्यायचा. मी कुठेही गेलो की स्वतः जातो. फारच अडचणीत असलं, जे कळण्याच्या पलीकडे असलं तरच जरा अपेक्षा असते की त्यांनी काय करावं, रस्त्यापर्यंत यावं. बाकी नाही सोडा म्हणलं. बरं, जो मला सोडायला आला एसटी स्टँडवर, त्याला लग्नाला जायची घाई होती, त्याला सोडलं तो निघून गेला. आणि संभाजीनगरहून नाशिकला जाणाऱ्या एसट्या फुल भरून येतो. पु ल देशपांडेने म्हैस नावाचे व्याख्यान केले रत्नागिरी ते मुंबई प्रवासात. म्हैस काय नाही व्याख्यान त्याच्यात पु ल देशपांडे काय म्हणतात, ती एसटी म्हणजे एक करंजी आहे. एसटी म्हणजे काय आहे, करंजी. सगळं सारण त्याच्यात भरलं जातं आणि तो चालक वाहक दरवाजाची मुरड लावून ती करंजी घाटाघाटाने सगळ्या एसट्या भरून यायला. लाडक्या बहीण अर्धे तिकीट, विदाऊट तिकीट, एकही गाडी नाही. आता किती गाड्या सोडायच्या, 3 गाड्या सोडल्या, 4थ्या गाडी सुद्धा भरूनच आली. पण मला आता पर्याय नाही. आणि एसटी मध्ये मी घुसलो. लक्ष देऊ वाक्य आहे, एसटी मध्ये मी घुसलो. एसटीत मी घुसलो. लक्षात आलं ना तुमच्या, एसटी मध्ये मी घुसलो. माझा पहिला मुंबई प्रवास ठाणे ते दिवा लोकलचा, ठाणे ते दिवा, आणि ते संध्याकाळी 6 वाजता पहिला प्रवास. आणि मी त्या ठाण्याच्या स्टेशनला प्लॅटफॉर्मला उभा, ज्या त्या गाड्या करूनच यायच्या. आपण मला बहुत मला जायचं कुठे, मला जिल्ह्याला जायचं, तिथं मला कीर्तन आहे, गाडीत का जात नाही, बसत का नाही लोक, गर्दी खूप आहे, रिकामी यायची वाट पाहाल. रिकामी लोक यायची जर वाट पाहाल तर कीर्तनींच थोडी राव. पण या गर्दीत बसायचं कसं, म्हणजे मुंबईत रेल्वेत बसावं लागत नाही, फक्त गर्दीत घुसावं लागतं. लोक आपोआप बसवतात. आणि एसटी मध्ये उभा राहिलो, बसायला जागा नाही. आणि त्या दिवशी माझा भ्रमाचा बापळा फुटला. मला वाटायचं युट्यूबला 1000 कीर्तन आहेत माझे, अख्खा महाराष्ट्र आपल्याला ओळख. पण एसटीत कोणी ओळखलं नाही. सगळे मंडळी बाकी ऐका, कोणाला सत्तेचा, कोणाला गुणाचा, कोणाला कलेचा, कोणाला पैशाचा अहंकार असेल ना, त्यांनी आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं, मग कळते जगात आपली किंमत काय. अरे आपल्याकडे तर कुत्र सुद्धा वाघ असत, जगात पाहिलं पाहिजे. कोणी मला जागृती केली, उभं राहायची सवय नाही. 2 पिशव्या माझ्या पायात होते. मी त्या बाईला म्हणत नाही, एक पिशवी वर ठेव का, 2 पिशव्या उभं राहायला बरं बोलत. ते म्हणजे महाराज या पिशवीला हात लावा, हिला लावू नका, का त्याच्यात बोंबील आहेत. तुम्ही हात लावा, मी माझी फजिती संपवतो, तुम्ही हात लावा, माणूस की धरा. आणि सगळं घडलेलं सांगतो मी तुम्हाला. योगायोगानं पुढच्या स्टॉपला ती बाई उतरली आणि दुसरी बाई चढली, तिच्या हातात एक पिशवी आणि त्याच्यात लोणच्याची भरणी. त्या लोणच्यातल्या तेलाने माझं सगळं होतं चुळत. आणि नाशिकच्या स्टँडवर उतरल्यानंतर मी विचार करू लागलो, सकाळी 6 ते 7:30 मी विमानात होतो. तिथं मला विचारलं जायचं, पाणी पाहिजे का, तुम्हाला माझी काही मदत पाहिजे का विमानामध्ये. एवढ्या सुविधा सकाळी 6 ते 7:30 आणि दुपारी बसायला जात. आपलं जीवन ते काय, आपलं जीवन तेही नाही, आपलं जीवन हेही नाही. त्या दोन्ही जीवनात तुमच्या मनाची स्थिती काय होती ते आपलं जीवन. तुम्ही जर त्या भोगामध्ये हुरळून गेले आणि या भोगामध्ये जर त्रासले तर तुम्ही जीव आहात. तुम्ही जीव आहात आणि तुम्ही तिथेही समाधानी राहिले, इथेही समाधानी राहिले तर तुम्ही वारकरी आहात. आमचं जीवन एवढं समाधानाला गेलं, बस आता किती दुःख होऊ द्या, आम्हाला दुःख होत नाही. एक वाक्य सांगून पुढे अभंग लवकर सोडवतो. ऐका, साधूलाही त्रास होतो आणि साधकालाही त्रास होतो. जाऊ द्या, तुम्हाला आम्हालाही त्रास होतो आणि संतांनाही त्रास होतो. पण पुढचं वाक्य ऐका, लय गरजेचं आहे. तुम्हाला आम्हालाही त्रास होतो, साधूलाही त्रास होतो. मग फरक काय, फरक एवढा आहे, आम्हाला त्रासाचा त्रास होतो, साधूला त्रासाचा त्रास होत नाही. त्यांना त्रासाचा त्रास होत नाही.
आमचं जीवन या समाधानापर्यंत आलं. आणि महाराज तुम्ही म्हणता प्रसाद पावला मिळाला म्हणजे तुम्हाला कोणीतरी दिला ना. मग तुम्हाला प्रसाद दिला कोणी? आम्हाला प्रसाद देणारा कोण आहे? अभंगाचं दुसरं चरण. माय बाप माझा माय बाप कोण आहे? माय बाप तुकोबराने माय बाप कोणाला म्हटलंय? सगळ्यांना प्रमाण पाठेल. विठ्ठल बाप माय सुलता, विठ्ठल भजन्याने प्राता, विठ्ठल विन चाल नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कोण आहे माझा बाप? बाप माझा
मायबाप कोण आहे? दीनानाथ आहे. माझा मायबाप कोण आहे? जो विटेवर उभा आहे. आणि कसा आहे? विटेवर आहे, पाय जोडून आहे, पाय सम ठेवून आहे, आणि ज्याचे पाय कमळासारखी आहे. याच्या प्रत्येकाचा एक अर्थ आहे. पण तो कधीचा विचार करता, अर्थाचा विस्तार न करता अभंगाचा विचार सरळ सांगतो. एकेका शब्दात सांगायचं ठरलं, विटेवर आहे म्हणजे अल्पसंतुष्ट आहे, सम आहे, प्राप्तीला सुलभ आहे, त्यानं चरण जोडून ठेवले, आकळण्याला सहज आहे, आणि पदांपुजे आहे म्हणजे अत्यंत सुकुमार आहे. असा जो माझा मायबाप आहे तो विटेवर उभा आहे आणि प्रसाद देण्याकरता उभा आहे. पण आमचं शास्त्र म्हणतं कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. जो कर्मामध्ये स्वतंत्र आहे, फळ देणारा देव आहे. पण अनुदान तर किती जात, प्रसाद देतो पंढरीनाथ, पण प्रसाद देणारा तो आहे मायबाप माझा उभा प्रवाद आहे. विटे समतोडून हे पदांपुजे. पण महाराज माणसाचं तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त झालं हो, पण संसारात अडचणी आल्या की माणसाचं समाधान बिघडतं. तुमचं बिघडत नाही का? बिघडत नाही का? आम्हाला संसारात अडचणीच येत नाही. येत नाही काय येत नाही? आम्ही ज्याची सेवा करतो तो सांभाळाची येऊन येतीच उनी, तो सांभाळण्यामध्ये कमतरता पडूच देत नाही. ऐकलं का? एक साप एका बाईच्या दारात गेला आणि ती बाई गरोदर होती. त्याच्यात सुंदर कारण भाव ऐका. ती माता मौली काय होती? गरोदर होती. त्या साधून भिक्षा मागितली, माझे भिक्षा दे. तिनं भिक्षा दिली. तर त्या साधून त्या बाईकडे पाहिलं. साधू निर्मळ हृदयाचा होता. तिच्या स्तनाकडे पाहिलं. कोणाच्या? त्या माता मौलीच्या. आणि त्या साधूने विचारलं, माय हे काय आहे? बाबा ते स्तन आहे. त्याच्यात काय आहे? बाबा दूध आहे. मला देशील? नाही रे बाबा, ते माझ्या बाळा करताय. पण दे ना तुझ्या बाळाला. नाही म्हणते, अजून बाळ जन्माला यायचंय. तो जन्माला यायच्या आधी त्याच्या दुधाची तयारी केली. माय हो, भिक्षा मागितली नाही, तसंच मागितली झाला. बाईने विचारलं, महाराज तुम्हाला भिक्षा नको म्हणजे माय. का नको? कारण जे जन्माला यायचंय त्याच्या आधी जर त्याच्या जेवणाची व्यवस्था त्यानं केली असेल तर माझ्या जेवणाची केली नसेल का बोलू? ते कशाला हात बसू? म्हणून ऐकलं का? सांभाळाची येऊन येणीच होती. आपण देवाचा परमार्थ खरा करतो का खोटा करतो देवाला माहिती ना आपल्या मनाला माहिती. पण यानं आपल्याला उणीव पडू दिली नाही. एवढ्या कोरोना काळात एवढी मोठी पैशावाली मिली, सत्तावान मिली, ताकदवान मिली, पण आपल्याला त्यांनी जिवंत ठेवलं. सांभाळलं की नाही आपल्याला? हे माझं सांगतो महाराज, मला कोरोना झाला. 21 पोर होता माझा. किती? 21. मुंबईला कल्याणला खडकपाड्याला 15 दिवस ऍडमिट होतो मी. पण ऐकलं का? 21 दिवसामध्ये 22 दिवस जेवढे ऍडमिट होतो. 21 पोर होता. पण म्हणजे ऑक्सिजन लेवल 9च्या खाली आलीच नाही. का? त्याला माझ्या पण सेवा करून घ्यायची होती. मग मला त्यांनी सांभाळाची येऊन येणे होती. आणि कोणाला काय देतो? अधिकार गौरव राखी तैसे. हो व संकल्प करतो तया माझ्या साहित्याची जाण तरी त्याची पूर्वी पोट का देवामध्ये आड प्रेम सोयी. ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, ज्याला भुक्ती पाहिजे त्याला भुक्ती देतो. असा भुक्ती मुक्तीचा दाखवत्व आहे. त्याचा अधिकार जसा आहे तसा फळ देणारा आहे. महाराज जो तुम्ही म्हणता की जो सांभाळतो, जो साधकाला प्रसाद देतो, तो कुठे आहे? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, तो सगळीकडे व्यापून आहे. आता हरी बाहेर आहे. हरीने घरी कोणी दे विठ्ठल जळी स्थळी भरला, तिला नाव नाही उरला. तो सगळीकडे व्यापक आहे. फक्त दया कैसा आहे कबडून. ज्याला ज्यानं ज्याची अपेक्षा केली आणि जशी अपेक्षा केली तसा तो प्रकट होतो. यशोदामध्ये कृष्णा लहान होतो. राधामध्ये त्याला मोठा होतो. भगवान प्रल्हादजी म्हणतात नर आणि सिंह हो तसा होतो. पृथ्वीमध्ये बरा होतो. दया कैसा आहे कबडून. तसाच्या पंढरी क्षेत्रामध्ये पुंडलिक नावाच्या भक्तासाठी चराचरामध्ये व्यापक असणारा पंढरीनाथ त्यांनी सांगितलं, देवा ये विटेवर उभा राहा, गदा फेकून दे, चक्र फेकून दे, आणि मूळ पाठी जैसे तैसे उतरी कासे लावणी असा उभा इथं केला. आणि असा जो परमात्मा आहे तोच अवघ्या 2 दिवसानंतर इथे
विठ्ठल रूपाने, दत्त रूपाने आणि सद्गुरु माऊलीच्या रूपाने येणार आहे. विठोबा माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडून ज्याला तशी इच्छा आहे तसा परमात्मा प्रगट होतो. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या दैवानं आता भगवान तुका म्हणे जवळी आले आणि उभे केले समचरी. कारण सद्गुरु दादांना वाटलं, कारण पंढरपुरात आल्यावर सगळ्यांना देवाचं दर्शन घडतं न घडतं, त्या पांडुरंगाचं नाही तर ह्या पांडुरंगाचं दर्शन घडावं या उद्देशातून या ठिकाणी मंदिराचं बांधकाम केलं आणि त्याचा आता उद्घाटन अवघ्या 2 दिवसावर आहे. ऐका मंडळी, खरं तर प्रत्येक भागात अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आड आणि भरणेच आणि उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. आड मार्गाला निघालेल्या जगाला मार्गावर लावण्याकरता अनेक संत, अनेक जाती, अनेक भागात अवतार घेतात. तसंच एक उत्तरदायित्व देवाने एका साधूवर सोपवलं. त्या साधूचं नाव आहे मोरे माऊली. समुद्र काठावर जन्माला, कुठं आले? समुद्राच्या काठावर. कोकण भाग म्हणजे समुद्राच्या काठावर. कल्पना करा, बरं पुढे बोलतो. वैकुंठवासी रामदास बुवा म्हणतो, त्यांची कीर्तन ऐकली मंडळी माझ्यासमोर आता आहे. रामदास बाबा म्हणतो, ते काय म्हणायचे? वाईट वाटून घेऊ नका बरं माझ्यासमोर. ते काय म्हणायचे? कोकण पट्ट्यातल्या माणसाला माळकरी करणं म्हणजे वाघाला गवत खाऊ घालण्यासारखं. वाघाला गवत खाऊ घालण्यासारखे कोकण पट्ट्यातल्या समाजाला माळ घालणं म्हणजे. आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांच्या दैवाने सद्गुरु मोरे माऊलीने अवतार घेतला आणि आपल्यासारख्या अनेक जणांना परमार्थाला लावलं. कोण्या काळात लावलं? जेव्हा जाण्या येण्याच्या सुविधा नव्हत्या. मला खरं बोलू का, आधी आम्हाला कोणी म्हटलं ना तिकडं कोल्हापूरकडे, रत्नागिरीकडे कीर्तनाला या, देवाच्या दाराचं खोटं बोलत नाही, अंगावर काटा येतो. अंगावर काय येतो? काटा येतो. एक तर तिकडचे रस्ते, पण एकही रस्ता बिडी वाकडी वळणे. एकदा बोर सोडलं वळणच वळण, एकदा महाबळेश्वर सोडलं वळणच वळण, आता सामान्य घाट सोडला वळणच वळण. कोकणी पडून जावं, ट्रॅफिकच ट्रॅफिक, खड्डेच खड्डे. तुमच्या पट्ट्यात देवा शपथ सांगतो. म्हणजे आता आमच्याकडे 40-40 लाखाच्या गाड्या आहेत, 30-30 लाखाच्या गाड्या आहेत, तरी आमच्या जीवावर येतं त्या पट्ट्यामध्ये येऊन कीर्तन करायला. मग कल्पना करा, आता असं त्या काळात सद्गुरु माऊलींनी कसा तो भाग पिंजला असेल आणि कसा प्रचार प्रसार केला असेल, कसा समाज संघटित केला असेल. म्हणून कोकण समाजाचा उद्धार होण्याकरता, अर्थात आहे त्या स्थितीपासून वर येण्याकरता ज्या अनेक साधूंचे योगदान आहे, त्यामध्ये एकमेवा द्वितीय योगदान म्हणजे आपल्या सद्गुरु मोरे माऊलींचं योगदान आहे. पूज्य माऊलीने हे कार्य चालू केले. त्या कार्यामध्ये कोणी कोण्या पद्धतीने सम्मिलित झालं. आणि माऊली म्हणजे माय. माऊली म्हणजे काय आहे? माय. कसं असतं? नियम असा आहे माझा, मुलांनी माय बापाला सांभाळावं. हा एक नियम आहे. बघा, मुलांनी माय बापाला सांभाळावं हा एक नियम आहे. तसं मुलांनी माय बापाचं सांभाळावं हा दुसरा नियम.
माय बापाला सांभाळलं पाहिजे आणि माय बापाचं सांभाळलं पाहिजे. म्हणून विचार आहे का, जेव्हा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब, विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब यांना ब्राह्मणांनी ध्यानचं प्रायश्चित्त दिलं आणि जेव्हा रात्रीच्या वेळी विठ्ठल पंतानं रुक्मिणीला उठवलं, रुक्मिणी उठ, आपल्याला जावं लागणार. रुक्मिणी म्हटली, अहो ती माय उठली, हे तर मला लेकरांना उठू द्या आणि तोंडावर हात फिरवू द्या. नाही रुक्मिणी, एकदा जर मुलं उठले मोहाचा पाश अजून पक्का होईल. नाही नाही लगेच. तुम्हाला रुक्मिणी काय म्हटली, रुक्मिणी साहेब काय म्हटल्या, म्हणजे तुमच्या ज्ञानोबरायांच्या मातृश्री सगळ्याला नाही, फक्त निवृत्तीनाथाला उठू द्या, त्याला उठू द्या. आणि निवृत्तीनाथाला उठवलं, निवृत्तीनाथाला उठवलं आणि रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, निवृत्ती आजपासून या लेकराची माय तूच आहेस आणि बापही तूच आहे. योगायोगाने निवृत्तीनाथाला सगळे दादा म्हणतात. माझं पूर्ण लक्षात येते की कोण करतो, निवृत्तीनाथाला काय म्हणतात, दादा म्हणतात. जेव्हा माऊलीची माऊली ध्यानचं प्रायश्चित्ताला जाते तेव्हा निवृत्ती दादाकडे लेकरं सोडून जाते, तशी मोरे माऊली जेव्हा निंदामाला जाते तेव्हा दादाच्या हातात समाज सोडून. जसा पूर्ण परिवार ज्ञानोबा आहे, सोपान काका, मुक्ताई, हा सगळा परिवार माय बापानंतर जसा निवृत्ती दादांनी सांभाळला तसा त्यांच्यानंतर हा सगळा समाज पूज्य दादा सांभाळत आहे. ऐकलं का, मोठ्याचं दुःख फार कठीण असतं, मोठ्याचं दुःख फार कठीण असतं. निवृत्तीनाथाला माय बापाला दिलेला शब्द सांभाळायला फार त्रास झाला, फार त्रास झाला. कारण आपल्या समोर बारक्या 3 भावाला आधी समाधीला बसवलं आणि मग दादा बसले. हे ध्यानात ठेवा, दादा दिसायला सोपं पद असतं पण सांभाळायला फार अवघड असतं. दादा पद सांभाळण्याकरता काय करावं लागतं की निवृत्ती दादाला विचारा आणि त्यापेक्षा जर आपण बसलो नाही तर या दादाला विचारा सांभाळणं काय. आणि माऊली नंतर हा समाज हा सांभाळला. सर्व समाजांनी माऊलीसाठी निष्ठा दादाच्या चरणी दाखवली आणि हा समाज फार मोठं कार्य करतोय. त्या कार्याचं एक सुवर्ण क्षण म्हणजे वास्तू आहे. म्हणून या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार बनण्याचं भाग्य तुम्ही सर्व समितीने मला दिलं, याबद्दल तुमचे आभार मानतो. तसा हा परिवार फार श्रीमंत परिवार, मोरे माऊली परिवार आहे ना, हा श्रीमंत परिवार. कारण मी अनेक समाज पाहिले, अनेक भागामध्ये अनेक समाज आहेत, पण तरी श्रीमंती मोरे माऊली समाजाकडे. या समाजाकडे बिल्डिंग किती आहे ही संपत्ती मला मोजायचीच नाही. या समाजाकडे फंड केवढा आहे हे मला मोजायचं नाही. पण महाराज या समाजाकडे गाणारे वाजवणारे टाळ तरी किती आहे. आज मुंबईचा कोणताही कार्यक्रम असू द्या, कोकणातला कोणताही कार्यक्रम असू द्या, एखादा कार्यक्रम आडवा जात असेल तर त्या टाळकऱ्यामध्ये, त्या पुनवानामध्ये जर ओळखलं तुम्ही कोण्या परंपरेचे आहे तर ते आपसूक सांगतो आम्ही मोरे माऊली समाजाचे आहोत. ही श्रीमंती आणि त्या श्रीमंतीला ह्या श्रीमंतीची जोड मिळाली. माझच नाही, ही श्रीमंती अशीच टिकून राहिली. या श्रीमंतीला कोणाची नजर लागू नये, आमच्यासारखे वावळून टाकावे अशी श्रीमंती माऊलीच्या कृपेने राहिली अशी प्रार्थना करतो. हे सामान्य करण्याकरता पूज्य दादांना उदंड आरोग्याविषयी लाभावं ही दादा पंढरनाथांच्या चरणी प्रार्थना करून अभंगात जे बोललो ते माझ्या वाद्य शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संत पंढरनाथ कराडकर माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करून थांबतो आणि समितीला विनंती करतो की जोराचे पाणी पडते त्याचा उद्याच्या उद्या काहीतरी बंदोबस्त झाला, तेवढा तरी आवाज कमी झाला तर बाकी आपल्याला आनंद लुटता येईल. त्याला काहीतरी मार्ग द्या. जसा इकडे मार्ग काढला हा मार्ग, तसा त्याला काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. एवढी विनंती करून श्रद्धा पूर्ण करा. ज्ञानेश्वर